आपण जाऊन आलोय स्वामी समर्थांच्या मठात. आता नेक्स्ट आपण जातोय श्री हनुमानच्या मंदिराकडे. चला जाऊया आपण. हनुमान आणि शनिदेवाचे ह्यांचे नाते अत्यंत किंवा अतिशय जवळचे मानले जाते. कारण शनिदेवाचा प्रकोप हनुमानच्या भक्तांवरती होत नाही असे मानले जाते. पालघर तालुक्याच्या उनबाड गावात येथील प्रसिद्ध हनुमान मंदिर शनिदेव हनुमानच्या पायाशी स्थिर रूपात बसलेले आहे. तुम्ही पाहू शकतात गाईज. हनुमान मंदिर हे शक्ती, भक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. महाराष्ट्र आणि भारतात अनेक ठिकाणी जागृत हनुमान मंदिर आहेत. तसेच आमच्या उनबाड गावामध्ये सुद्धा आहेत. तुम्ही पाहू शकता. हनुमानचे वैशिष्ट्य: हनुमान जयंती, रामनवमी आणि शनिवारी मंदिरात विशेष गर्दी असते. भक्त येथे तेल, शेंदूर आणि रुईची पानं अर्पण करत असतात. आता आपण निघालोय हनुमानचं दर्शन घेऊन. आता नेक्स्ट जातोय महादेवचं मंदिर आहे जस्ट इकडे. गुरुदत्ताची स्थापना आणि गणपती बाप्पाचं पण स्थापना. आपण चला पाहूया. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी. किती सुंदर मंदिर आहे गाईज. तुम्ही पाहू शकता. एकदम शांतता आहे मंदिराजवळ. असेच सपोर्ट करत राहा गाईज आणि सुरक्षित राहा आणि काळजी घ्या. दर्शन झालं आहे श्री हनुमानजीचं आणि त्याच्यानंतर आपण घेतलं आहे गुरुदत्ताचं दर्शन घेतलं. आता आपण नेक्स्ट जातो शंभूच्या मंदिरात. चला निघूया आपण.